लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ऐन पावसाळ्यात जाधव संकुल, संदीप नगर, लाहोटी नगर परिसरात तसेच महादेव नगर परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा तर होतोच आहे, मात्र गेल्या 6 महिन्यापासून महादेव नगर परिसरात पाणी पुरवठाच होत नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे। बऱ्याचदा पाणीच येत नसल्याने महिला संतप्त झालेल्या आहेत। काल सातपूर विभागीय कार्यालयात महिलांनी आंदोलन केले। पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध नोंदवलेला आहे। पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे। सातपूरच्या या भागात काही दिवसांपासून विस्कळीत तसेच गढूळ पाणी पुरवठा होत आहे। बहुतांश कामगार वर्ग असल्याने अनियमित पाणी पुरवठ्यामुळे कामाचे नियोजन बिघडते। दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण होते। सुरळीत पाणी पुरवठा करावा यासाठी महिलांनी यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेला आहे। तसेच प्रशासनाविरोधात जोरदार रोष देखील व्यक्त केला। मध्ये राहतो, आमच्या इथं गेल्या 6 महिन्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे। एक पण पाणीवाले पाणी बघायला पाठवत्या आणि ते बघून गेले का पाण्याला नळाला पाणीच राहत नाही। येतो उद्या, सोडतो उद्या, काम चालू आहे, इथं काम टाकी बनती, तिथं टाकी बनती, किती दिवसापासून टाकी बनती। आम्हाला जर प्यायला पाणी तर जगायचं कसं आम्ही? रोज नगरपालिकेमध्ये यायचं का आम्ही? काल पण आलो, साहेब नव्हते, मग आज परत आलो आम्ही। मग उद्या आज जर व्यवस्थित पाणी आलं नाही नळाला, उद्या आम्ही खांडे घेऊन मोर्चा काढू आम्ही। जाऊ द्या, महिनाभर नका पाणी सोडू, महिना 2 महिने, 6 महिने झाले आम्हाला पाणी नाही। पोरं तसेच काढून देते, पाण्याचा पत्ताच नाही तर काय करायचं? दररोज यायचं, मोबाईलवर टाकीचं आम्ही, तरी कोणी येऊन पाहत नाही। साहेब येते, गाडीवर बघते, चालू पडते, पाणी येऊन साहेब देते पाठवूच आहे साहेब लोकांना। नळ खाली एवढले हांडा बसतो, एवढं पाणी नळ खाली लावणे पाडले ते नळ, तरी पाणी नाही। मग कसं काय हे करायचं सांगा बरं? कोणी बायला काम आहे, धंदे, डबे करायचे, पाठी उठायचे, बिगर आंघोळीचे डबे करायचे का? शाळेत लावायचे तसेच लावायचे का मुलं? नदीला एवढं नदीला पाणी धरणं भरून चालले ना, तर त्याला पाणीच नाही काय असंही नाही ना। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।